इयत्ता 6वी विषय इतिहास मौर्य साम्राज्यातील राज्य या पाठासंदर्भात विद्यार्थी एकमेकाला प्रश्न विचारून त्याची उत्तरं इथं ते सादरीकरण करत आहेत। जाऊया थेट त्यांच्याकडे। तू मला वाटतं सांग काय प्रश्न तुझा? सम्राट अशोकानंतर कोणते सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले? उत्तर, सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले। मोठ्याने तू प्रश्न, मिनॅंडर म्हणजे काय? उत्तर, मिनॅंडर म्हणजे मिलिंद। त्याने भिक्खू नागसेन या विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पद्म या ग्रंथाची निर्मिती झाली। ओके, आता डायरेक्ट एकाने प्रश्न विचारायचा आणि एकाने उत्तर द्यायचं। शेवटच्या मौर्य राजाचे नाव काय होते? शेवटच्या मौर्य राजाचे नाव द्रौपद होते। मोठ्याने पुष्पमित्र शुंग याने काय केले? पुष्पमित्र शुंग याने बंड करून बृहद्राची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला। ओके, वायव्य प्रदेशात छोटे छोटे काय होते? वायव्य प्रदेशात छोटी छोटी राज्य। मोठ्याने, आम्हाला आवाज येत नाही। कोणता धर्म स्वीकारला? नागसेनने बौद्ध हा धर्म स्वीकारला होता। बरोबर। राज्य याने कोणती प्रथा सुरू केली? बरोबर। भारतीय देवता प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाल राजांनी सुरू केली। एकदम बरोबर। राजा कनिष्काने कोणत्या धातूपासून नाणी पाडण्याची सुरुवात केली? राजा कनिष्काने सोन्याची व तांब्याची नाणी पाडण्यास सुरुवात केली। एकदम बरोबर। अश्वघोष हा कोण होता? अश्वघोष हा कवी होऊन गेला। त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले। छान। चरक हा कोण होता? चरक हा प्रसिद्ध वैद्य होता। व्हेरी गुड। कनिष्काची नाणी कोण होती? ज्ञानाच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूस ग्रीक लिपीत बुद्ध म्हणजे बुद्ध लिहिले। कनिष्काची नाणी कशी होती असं होता। श्रीगुप्त हे कोण होते? गुप्त राजघराण्याच्या संस्थापकांचे नाव श्रीगुप्त असे होते। मोठ्याने। स्वांग कोण होता? स्वांग हा चीनी प्रसिद्ध हा भारतात आला होता। एकदम बरोबर। समुद्रगुप्त हा कोण होता? समुद्रगुप्त हा पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाचा मुलगा होता। बरोबर। दुसरा चंद्रगुप्त हा कोणाचा मुलगा होता? दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता। पहिला चंद्रगुप्त याने कोणती कार्य केली? पहिला चंद्रगुप्त या कार्यगुप्ताने राज्य विस्ताराची सुरुवात झाली। त्यांनी आसाम पासून पंजाब पर्यंत राजांना जिंकून घेतले होते। प्रभावतीने कोणाशी विवाह केला? प्रभावतीने दुसऱ्या रुद्रसेन यांच्याशी विवाह केला। मोठ्याने बोला रे। दुसऱ्या रुद्रसेन याने कोणाशी विवाह केला? दुसऱ्या रुद्रसेन याने दुसऱ्या चंद्रगुप्ताची मुलगी प्रभावती हिच्याशी विवाह केला। हैयान हा चीनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला? बरोबर। हैयान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला। एकदम बरोबर। भास्कर वर्मन यांच्याविषयी माहिती सांग। तेथील राजा भास्कर वर्मन यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते। हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला होता। व्हेरी गुड। हर्षवर्धनाने कोणत्या साम्राज्याचा विस्तार केला? हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला। व्हेरी गुड। बघा, या ठिकाणी अशा प्रकारे इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मार्मिक चर्चा केली आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वतः दिली। त्याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद क्लॅप झाले पाहिजे। त्यासाठी सगळ्यांसाठी धन्यवाद। क्लॅप्स गो। धन्यवाद। व्हेरी गुड। खूपच छान उपक्रम। ओके।